Another brilliant piece of news coming in from Paris Olympics 2024. Another bronze for India. This is India's Swapnil Kusale, who's bagged a bronze in the 50-meter 3P event, and also the first such medal that India has managed to win in this particular category. India so far has had no medal in the 50-meter 3P event. Remember, as far as 10-meter air rifle is concerned, and in the latest 10-meter air pistol as well, India has been able to prove its mettle. But the first medal ever for India in the 50-meter 3P event, and this is Swapnil Kusale winning a bronze for India this time around. It was a rough start for Swapnil Kusale as far as the medal round is concerned, but the last few shots, ever since the elimination round began, he pretty much has been steady at number 3 and now winning a bronze for India. Great news coming in, a third bronze for the country after Manu Bhaker in 10-meter air pistol. Followed by Manu Bhaker and Sarabjot Singh combined in 10-meter pistol mixed team event. Now Swapnil Kusale bagging a bronze in the 50-meter 3P event. Another bronze, which means 3 bronze medals for India at the Paris Olympics 2024. This is great news coming in for the shooting contingent. All 3 medals so far, remember, have come in from shooting in different events. All 3 different events: 10-meter pistol, 10-meter pistol mixed team, and now 50-meter 3P event. The family, of course, taking to celebrations already. Let's quickly cut across live reactions coming in. मला खात्री होती अरे तुम्ही धरलाय अरे अब तुझा काम चालू कर मला बघा तुझा मुख खाली कर एक स्वार दे अरे स्वार देण्याच्या दोघांचा मला खात्री होती मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधी भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता, याची मला खात्री होती. भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यांना तिरंगा घेऊन आपला फडकत ठेवलेला आहे, याचा मला अभिमान वाटतो. धन्यवाद. भारत देशात सगळा झेंडा फतकरला, त्याचा अभिमान आहे मला. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं, त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे. काय कशा पद्धतीने सपोर्ट केला तुम्ही फॅमिली म्हणून? गेले अनेक वर्षे, गेले 14-15 वर्ष आम्ही त्याच्यासाठी जे परिवाराला कष्ट सुचलेलं आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही. फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे, हे आम्ही विसरून चालत नाही. मोठं योगदान याच्यामध्ये वाटतंय आपल्याला. आपलं योगदान तर आहे, पण आमच्या परिवाराचं योगदान आहेच. त्याशिवाय त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत, दीपाली देशपांडे मॅडम, हे यांचं फार मोठं श्रेय आहे. कारण त्यांना परवाच गुरुपौर्णिमेची बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाली देशपांडे मॅडम, तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि तेवढ्या माझी ते काळजी घेत आहेत. त्यामुळं दीपाल देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकं त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे, यामुळे हे त्याला पुण्यही मिळालेले आहे. माझी आई, माझे आजोब, माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केले. माझ्या दोघा भावांना, आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि त्यांच्या कष्टाचं चीज झालेलं आहे. आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यात पाणी येत होतं. खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेनं बघत होतो, पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसो, पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यांना खाली पडू दिला नाही, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. यासारखे दिग्गज खेळाडू ते दिले आम्ही. त्याच्यानंतर आता कुसळेचं नाव लागलेलं काय सांगा? नक्कीच मला अभिमान वाटतो की या जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की कुसाळे म्हणजे नेमबाजी, कुसाळे म्हणजे नेमबाजी. कारण यापूर्वी जयसिंगराव कुसाळे नावाचे आमचे एक फार मोठे नेमबाज होऊन गेले, ते वारलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत का असं आम्हाला विचारलं जातं. पण त्यांचा परिवार वेगळा, आमचा वेगळा, त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं. आणि पण या ठिकाणी कुसाळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं, देशाचं नाव स्वप्नील अगदी चांगलं केलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. आणि माझ्या माझं गाव छोटं गाव आहे, 1200 वस्तीचं माझं गाव आहे. आमच्या परिवाराचं, गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं, यात मला फार मोठा आनंद वाटतो.